नमस्कार। आता आकाश भूमीच्या घरी पारितोष हा आकाश भूमीचं बाळ घेऊन येतो। आता पारितोषच्या हातात भूमीच्या बाळाला बघून आकाश आणि भूमी खूपच खुश होतात। आता आकाश लगेच पारितोषला मिठी मारतो। रागिणीला मात्र मोठा धक्काच बसलेला असतो की याला या भूमीचं बाळ कसं सापडलं, हा नेमका आता कसा टपकला, हा तर गेला होता ना, मग हा कुठून आला आता, असे खूप काही प्रश्न रागिणीच्या मनात येत असतात। आता भूमी आपल्या बाळाला बघून तिचा तर आनंद गगनात मावेनासा होत असतो। ती आपल्या बाळाला घेते, अशी ती कुरवाळत असते, त्याला अंगाई म्हणत असते, एकदम मिठीत घेऊन त्याच्या गालगुच्चा घेत असते। ते बघून आकाशला खूपच बरं वाटतं। भूमी म्हणते, आकाश बघ आपलं बाळ आलं, आकाश आपलं बाळ आलं। तेव्हा आकाश म्हणतो, हो हो भूमी आपलं बाळ आलं। भूमी म्हणते, बघ बघ अगदी तुझ्यासारखी दिसते। पारितोष म्हणतो, हो ना, अगदी आकाशवर गेली आहे तुमची मुलगी, आकाश तुझ्यासारखी दिसते तुझी मुलगी। आकाश सुद्धा खूप असतो, मात्र रागिणी, पौर्णिमा आणि नीलांबरीच्या इथे तोंडचं पाणीच पळालेलं असतं। त्यांच्या थोबड्याचा रंगच उडालेला असतो की असं कसं झालं। देवी आईनेच हा चमत्कार घडवलेला असतो। प्रत्यक्ष महादेवच भूमीच्या मदतीला धावून आलेले असतात। आता बाळाला बघून आकाश, भूमी, आजी, मनू सगळेच अथर्व खुश असतात, मात्र रागिणी, नीलांबरी आणि पौर्णिमा या तर खूपच हादरलेल्या असतात। काय करावं हे त्यांना सुचत नसतं। आता लगेच आकाश म्हणतो, पारितोष अरे तुला आमची मुलगी कुठे सापडली। पारितोष म्हणतो, त्या फकीर बाबाने मला आणून दिली। आता फकीर बाबाचं नाव ऐकताच रागिणीच्या पायाखालची जमीन सरकते, कारण फकीर बाबाने रागिणीला बघितलेलं असतं। आता रागिणी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करते, तेव्हा लगेच पारितोष म्हणतो, फकीर बाबाने आकाश मला खूप मोठं सत्य सांगितलं आहे। ते ऐकून रागिणी अजूनच घाबरते। आकाश म्हणतो, कोणतं सत्य। तेव्हा पारितोष म्हणतो, अरे फकीर बाबाने ना एका बाईचं नाव सांगितलं आहे। त्या बाईने तुझ्या बाळाला हॉस्पिटलमध्ये उचलून त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नेऊन ठेवलं होतं, आणि त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून काही कुंड तुझ्या बाळाला पळवून नेत असताना फकीर बाबाने बघितलं, आणि फकीर बाबाने त्यांच्या पाठलाग करून त्या बाळाला वाचवलं आहे। ते ऐकून लगेच आकाश देवी योगेश्वरीला हात जोडतो आणि म्हणतो, देवी आई खरंच खरंच तू माझ्या बाळाला वाचवलंस, तुझे खूप उपकार झाले। आता आकाश म्हणतो, कोण आहे ती बाई, तिचं नाव काय। तेव्हा लगेच पारितोष म्हणतो, अरे फकीर बाबाला तिचं नाव नाही माहीत, पण तिचा चेहरा चांगला त्याच्या लक्षात आहे। तो म्हणाला, जर ती मला दिसली ना तर मी तिला बरोबर ओळखीन, पण तिचं नाव नाही मला माहीत। ते ऐकून आता रागिणी हादरते। रागिणी म्हणते, चला नाव तरी माहीत नाही, पण आता हा फकीर बाबा शोधू कुठे, कुठे असेल तो फकीर बाबा, असा रागिणी विचार करत असते। तर आता आकाश म्हणतो, जर ती बाई भेटली ना तर मी तिचा जीवच घेईन, माझ्या बाळाला त्रास देणाऱ्या त्या बाईला मी कधीच सोडणार नाही। ते ऐकून आता रागिणी अजूनच घाबरते। तेव्हा पारितोष म्हणतो, हो आता ना आपण एक काम करूया, त्या फकीर बाबाला एकदा भेटूया आणि त्याला परत एकदा त्या बाईबद्दल विचारूया, नाहीतर स्केच आर्टिस्टकडे नेऊन त्याला सांगूया, तिचं वर्णन सांग, मग तो तिचं चित्र काढेल, त्यावरून आपल्याला समजेल, मग आपण पोलिसांना सांगू। तेव्हा आकाश म्हणतो, ठीक आहे, गुड आयडिया। आता आकाश, भूमी तर खूपच खुश असतात, मात्र रागिणीचे चांगलेच 12 वाजलेले असतात। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।